मंगळवेढ्यात आहे का सोलापुरात आहे हे मला कळलं नाही. आणि मग नंतर मला सांगितलं की आपण दवाखान्यात आहे. तर अशी परिस्थिती फार क्रिटिकल माझी झालेली होती. येस तर येस सर. येस तर सर. या तर ह्यामध्ये मला बीपी आणि शुगर होता सर. शुगर आणि बीपी हे होतं. जवळजवळ एक 10 ते 12 वर्षापूर्वीपासून शुगर बीपी आहे. आणि ही माझी अवस्था अशी झाल्यानंतर मला कविराज दत्तू सर आणि दौले सर मला भेटायला आले होते. आणि भेटायला आल्यानंतर घरी थोडीशी चर्चा, या रॉयल फॅमिली जी आहे त्याबद्दलची चर्चा झाली. आणि चर्चा झाल्यानंतर मला त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि ज्यावेळेस मला त्यांचं मार्गदर्शन मिळालं, त्यावेळेस खरोखर ही जोडगोळी कविराज दत्तो आणि मारुती दौले हे शिक्षक जे आहेत ते अगदी गुणी शिक्षक आणि गुणवंत असे शिक्षक आहेत. ही फॅमिली, रॉयल फिटनेस फॅमिलीशी तर अतिशय प्रामाणिक आणि चांगलं मार्गदर्शन करणारे आणि लोकांना आरोग्य, हेल्थी आरोग्य देण्यासाठी झटणारे हे दोन व्यक्ती आहेत. आणि त्यांच्यावर लगेच ताबडतोब माझा विश्वास बसला. आणि त्यांनी सांगितल्या लगेच ताबडतोब मी दुसऱ्या दिवशी जॉईन झालो. त्यांनी लिंक वगैरे दिली. आणि लिंक दिल्यावर मी ताबडतोब सकस संतुलित आहार सुद्धा मागवला सर. आणि ते सकस संतुलित आहार, व्यायाम वगैरे हे सगळं मी सुरू केलं. आणि जे काही माझ्या जीवनामध्ये अतिशय म्हणजे जे काही हे हेल्थ जे प्रॉब्लेम होते आरोग्याचे, तर ते सगळे कम्प्लिटली थोडं थोडं हे ग्रेट कोच माझे दौले सरांनी सांगितलं 21 दिवसामध्ये सवय लागते. आणि 90 दिवसामध्ये सगळं कम्प्लिटली त्याचं ही होतंय. तर खरोखर ते माझ्या बाबतीत घडलेलं आहे सर. त्यांनी सांगितलेलं आहे. ते मला सवय लागलेली आहे आणि मी पूर्णपणे हेल्थ आणि वेल्थ अगदी हॅपीनेस जीवन जगतोय सध्या सर. माझे सगळे म्हणजे जवळजवळ शुगर जी आहे ती एकदम नॉर्मल झालेली आहे. शुगरची गोळी डॉक्टरच्या सल्ल्यानं एकदम कमी झालेली आहे. बीपी नॉर्मल झालेला आहे. मला दमा आणि अस्थमा होता सर. आणि त्या अस्थमेच्या प्रॉब्लेममुळेच मला ते जे काही मायनर अटॅक वगैरे आलेला होता, बेशुद्ध होतो, त्यामुळेच हे झालेलं होतं. धाप वगैरे लागत होती. गेली 6 महिने मी या रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये जोडलेलो आहे. तर माझे ते दमा, अस्थमा वगैरे सगळं बिलकुल सगळं काही सुद्धा आता त्रास नाही सर. फार मी वर्कआउट, आज माझे ग्रेट कोच जे प्रेरणास्थान आहेत, मारुती दौले सर, अगदी त्यांच्यासारखा मला आज फार खूप आनंद झाला सर. आणि त्यांच्या इतकेच ते जोमाने मी आज तो वर्कआउट करतोय सध्या. येस येस, खूप छान सर, खूप छान. आपण आपल्या ग्रेट कोचच्या मार्गदर्शनाखाली आपण आपलं जो डिसऑर्डर आहे ती कमी झाली. आपण सांगत होता की शुगर आणि बीपीचा त्रास होता आणि त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीपासूनच म्हणजे अस्थमाचा त्रास होता. तर हो. या अस्थमाबद्दल आपण खूप सारा प्रयत्न केलाय सर. काय काय प्रयत्न केला होता आणि आज 6 महिन्यापासून आपल्यामध्ये काय आपण सांगत आहात की पूर्णपणे बंद झालंय. पण कशामुळे बंद झालंय काय वाटतं सर? आपण जी हॉस्पिटलाइज होतात आणि जो आपण सांगितलंय सुरुवातीला की आपण 3 दिवस बेशुद्ध अवस्थेत होतात. आपणाला माहिती नव्हतं कुठे आहात आणि हो. ज्यावेळेस आपल्याला शुद्ध आली त्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये आहात असं आपल्याला कळलं. तर हो. या रॉयल फिटनेस परिवारामध्ये जर रॉयल फिटनेस परिवार जर आपल्याला यापूर्वी जर भेटलं असतं, तर काय झालं असतं ना? आणि जर रॉयल फिटनेस परिवारातील आपणाला जर ग्रेट कोच भेटले नसते, तर काय परिणाम झाला असता सर आपल्या शरीरावरती, आपल्या आरोग्य जीवनामध्ये? ही जर फॅमिली जर मिळाली नसती, तरी काय झालं असतं काय सांगता येत नाही. कारण भयंकर त्यावेळची परिस्थिती डेंजरस होती. त्यातनं ते बाहेर पडल्यानंतर जवळजवळ दवाखान्याला जवळजवळ माझ्या मुलानं वगैरे घरच्यांनी जवळजवळ 1 लाख रुपयेच्या पुढं, लाख, ₹1.25 लाख खर्च झाला. आणि या ठिकाणी खरं तर हे मी जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाले हे अस्थमेचे दररोज 2 गोळ्या घेतो. अस्थमेची एक आणि सर्दी, ॲलर्जी वगैरे ह्याच्यासाठी. ते गोळ्या सर पूर्णपणे बंद झाल्या त्या माझ्या.
येस येस. तर ती गोळी जी आहे सर, आपण स्वतःहून बंद केली का डॉक्टरांनी बंद केली? डॉक्टरनी बंद करून डॉक्टरनी बंद करायला सांगितलं. तो त्रासच नाही सर. आणि तो त्रास नाही त्यामुळे डॉक्टर घेऊ नका म्हणले. आणि त्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस हा त्रास आज तुम्हाला पुढं म्हणजे या वातावरण बदललं वगैरे हे झालं तरी घ्या, नाहीतरी घेऊ नका आता म्हणून सांगितलं. येस येस. आणि असं काय केलंय सर आपण, की हा जो बदल आपल्यामध्ये घडलाय आणि ह्या आपण जे की 3 दिवस फक्त हॉस्पिटलमध्ये होतात, 1 लाख ते ₹1.25 लाख आपण या हॉस्पिटलमध्ये टाकला होता आणि आज या रॉयल फिटनेस परिवारामध्ये 6 महिन्यापासून आहात. तर कोणती लाईफ आपल्याला चांगली वाटते सर? हॉस्पिटलची लाईफ 3 दिवसाची चांगली वाटते का या 6 महिन्याची लाईफ चांगली वाटते सर? साहेब, हे जबरदस्त ह्या ठिकाणची ही जी रॉयल फिटनेस फॅमिली आहे, हे जे लाईफ आहे, हे अगदी हॅपीनेस लाईफ लाईफ आहे सर. आणि माझी सगळी लाईफस्टाईलच बदललेली आहे साहेब. दररोज व्यायाम नियमित मी गेले 6 महिने पूर्ण होतात. आता उद्या 15 ऑगस्टला मी जॉईन झालोय. उद्या 15 तारखेला मला 6 महिने पूर्ण होतात. मी एकही दिवस कधीही व्यायाम हा चुकवलेला नाही. म्हणजे पहिलाच सेक्शन जे आहे ते पहिलं सेक्शन मी 5 वाजताच करतो. आणि सकस संतुलित आहार सुद्धा मी अगदी नित्य नियमाने घेतो. सकस संतुलित आहारमध्ये फॉर्म्युला 1 आणि माझे ग्रेट कोच कविराज दत्तू सरांनी, दौले सरांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे फॉर्म्युला 2 सुद्धा त्यामध्ये हर्बल लाईफलाईनचं त्यांनी सांगितलं. सेल्युलॉस हे घेतो. त्यानंतर नाईट वर्क, जे काही हृदयासाठी जे काम करतं ते नाईट वर्क सुद्धा घेतो. त्यानंतर मी सकस संतुलित आहारमध्ये बीटा हार्ट, हे बीटा हार्ट सुद्धा वापरतो मी. 24 हायड्रेट वापरतो. परवाच मी दत्तू सरांना, आमचे दत्तू सर सुद्धा जरा थोडंसं परवा ही झाले, गाडीवरनं पडले. आणि त्यांना ते पायाला लागल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. गेल्यानंतर मला थोडंसं त्याने ते अ, एक मला वाटतंय 1 मिनिट सर. अनुभव शेअर करायचा पाहू शकता आपण. हार्बल शरीरामधील बदल. कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट हे सुद्धा मी एक 2-3 दिवस झालं ते सुद्धा यूज करतोय. अगदी हे पित्तासाठी वगैरे चांगल्या पद्धतीचं आहे असं सांगितल्यानंतर हे सुद्धा 2-3 दिवस झाले यूज करतो. म्हणजे फॉर्म्युला 2 मधले सगळे जे प्रोडक्ट आहेत हर्बल लाईफलाईनचे सगळे यूज करतोय सर. आणि त्यामुळं अगदी एवढं म्हणजे माझी लाईफस्टाईल बदलले. अगदी कुठल्याही पदी एवढा व्यायाम करून थोडा सुद्धा कंटाळा अजिबात येस येत येस येस. नाही. पूर्वी खूप असं छान होतं बदल आपण की आपल्या जीवनामध्ये केलाय सर. आणि आपण हो, जे अनुभवत आहात ते स्वतः अनुभवत आहात आणि त्या अनुभवातून आपण सांगत आहात. आणि जो हो, आता आज आपण सांगितलंय आलो कॉन्सन्ट्रेट, आपण जे 3 दिवसापासून वापरताय, तर यामध्ये हो. काय बदल दिसतोय सर 3 दिवसामध्ये, आणि या 3 दिवसापूर्वी आपल्याला काय त्रास होता याबद्दल काय सांगाल? कसं आहे सर, पचनासाठी वगैरे फार हे चांगलं असं वाटतंय. म्हणजे जे काही आपले पचनक्रिया जी आहे ती पचनक्रिया सुलभ पद्धतीनं होते. आणि जे काही पित्त वगैरे हे सुद्धा चांगल्या पद्धतीने म्हणजे त्याचं हे होते. येस येस येस. वेळेअभावी आपण थांबत आहोत सर. आपण वेळोवेळी आपला अनुभव शेअर करता त्याबद्दल आपले अभिनंदन. की एक हो. अनुभव कुणाचं तरी आयुष्य बदलतं, त्यासाठी आपण आपल्या अनुभवातून आपण आपण अनुभव